फ्रेंड्स, पुन्हा एकदा आपण मस्तपैकी चांगला प्रॉब्लेम घेऊया. चॅप्टर आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स आणि टॉपिक आहे सरफेस टेन्शन. आपल्याला माहिती आहे सरफेस टेन्शन म्हणजे काय. T इज इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ. हा सिंपल फॉर्म्युला आहे आणि त्या फॉर्म्युलावर हा टॉपिक आहे. ठीक आहे. बघा प्रश्न काय आहे. A metal wire of density rho floats on a water surface horizontally. म्हणजे काय, एक मेटल वायर आहे, ती काय करते, एका वॉटर सरफेस वर फ्लोट करते. इफ इट इज नॉट टू सिंक, जर ती त्याच्यामध्ये बुडली नाही पाहिजे, then the maximum radius of wire is proportional to direction. म्हणजे हे आपलं ऑप्शन आहे. म्हणजे ती जी वायर आहे ती किती मॅक्सिमम रेडियस ठेवली किंवा कोणत्या प्रोपोर्शन मध्ये ठेवली तर ती काय होणार नाही, सिंक होणार नाही. तर आपण बघूया. तर आपल्याला माहिती आहे व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर द सरफेस टेन्शन. P इज इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ. मग आता इथं सगळं ती सिंक होणार नाही, याचा अर्थ काय की तिथं किती फोर्स लागणार आहे, म्हणून आपण फोर्सच्या भाषेमध्ये कन्वर्ट करून घेऊया. फोर्स काय येईल मग, टेन्शन इनटू लेंथ. आणि आता ती सिंक नाही झाली पाहिजे, म्हणजेच तिचा वेट काय झाला पाहिजे, बॅलन्स झाला पाहिजे. मग तो फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच तिचा वेट, तो फोर्स काय असणार आहे, mg. आता हे दोन्ही जेव्हा इक्वल असतील तेव्हाच ती सिंक होणार नाही, म्हणजे हा इथं फिजिक्स वापरला. हे दोन्ही आपण काय करणार, इक्वल. मग mg इज इक्वल टू t इंटू l. एकदम सिंपल आहे. आता काय मास, तर या मासला आपण आता काय कन्वर्ट करणार, कारण तुम्ही बघा ऑप्शन मध्ये रो आलाय, तर याचा अर्थ इथं डेन्सिटीचा वापर केलेला आहे. मग आपल्याला मासला कशात कन्वर्ट करायला, डेन्सिटी. तर आपल्याला माहिती आहे डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, म्हणून मासचा फॉर्म्युला काय होता, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. आपण इथे टाकूया मासचा ऐवजी काय टाकूया, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम इंटू ग्रॅव्हिटी इंटू टी इंटू एल. आता इथं आपल्याला व्हॉल्यूम टाकूया. आता ही वायर आहे, वायर कशी असते, सिलेंड्रिकल, बरोबर आहे. मग तिला काहीतरी लेंथ असणार आहे, बरोबर आहे. आणि म्हणून तर आपण ती लेंथ इथे घेतली. आणि हा त्याचा काय असणार आहे, सर्क्युलर भाग आहे. त्याचा एरिया काय असतं, पाय आर स्क्वेअर. व्हॉल्यूम काढायचा असेल तर काय, एरिया इंटू लेंथ म्हणजे किती होईल, पाय आर स्क्वेअर. मग हा त्याचा काय झाला, व्हॉल्यूम. लक्षात ठेवा सगळ्यांनी. ओके, ही व्हॅल्यू आता इथं पुट करूया. बघा आता काय होईल, रो इंटू पाय आर स्क्वेअर एल इंटू जी इज इक्वल टू टी इंटू एल. एल एल कॅन्सल. आपल्याला विचारलंय रेडियस प्रोपोर्शनल किती आहे, मग आपण रेडियस इथेच ठेवूया, बाकी सगळे इकडे आले. मग काय, आर स्क्वेअर इज इक्वल टू टी अपॉन रो पाय इंटू जी. इथे स्क्वेअर रूट काढा, स्क्वेअर रूट इज इक्वल टू टी अपॉन रो पाय जी. बघा आता फॉर्म्युला, टी अपॉन रो पाय जी, रो पाय आणि जी. ऑप्शन ए इज करेक्ट. ओके, थँक्यू.